कबूतरखान्यांवरील बंदी कोर्टानं आता तुर्तास कायम ठेवली आहे। मुंबई हायकोर्टानं मुंबई पालिकेला त्या संदर्भातले आदेश दिले। सार्वजनिक आरोग्य महत्त्वाचं आहे असं हायकोर्टाचं विधान आहे। लोकांची भूमिका विचारात घेऊनच निर्णय घ्या। 4 आठवड्यानंतर पुढची सुनावणी होणार असल्याची माहिती कोर्टानं दिली। तर 20 तारखेपर्यंत या संदर्भात एक तज्ज्ञांची समिती स्थापन केली जाणार असल्याचं देखील सांगितलेलं आहे। मात्र आधीचा जो निर्णय आहे तो पुन्हा कायम ठेवण्यात आलेला आहे। तर नागरिकांचं अर्थातच सार्वजनिक आरोग्य हे महत्त्वाचं आहे असं कोर्टानं म्हटलेलं आहे। तर मुंबई हायकोर्टाने या संदर्भात मुंबई पालिकेला आदेश देखील दिलेले आहेत। कबूतरखान्याच्या बंदीवरून राजकारण देखील मध्यंतरीच्या कालखंडात रंगलेलं आपण पाहिलेलं आहे आणि मोठा वादंग देखील निर्माण झाला आणि त्यानंतर कोर्टाची आजची ही भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे। कोर्टाचा निर्णय हा अत्यंत महत्त्वाचा आहे। मुंबई हायकोर्टानं मुंबई पालिकेला आता आदेश देखील जारी केले। तर कोर्टाकडून आधीचा जो निर्णय घेण्यात आलेला होता तो निर्णय तुर्तास कायम ठेवण्यात आलेला आहे। कबूतरखान्यांवर बंदीच असेल असा कोर्टानं निर्णय दिलेला आहे। तर सार्वजनिक आरोग्य महत्त्वाचं असल्याचं देखील हायकोर्टाचं म्हणणं आहे। सर्वजण सामंजस्याच्या भूमिकेतच होते। न्यायालयापुढे आज जे झालं तर त्यात गेल्या वेळेला जे न्यायालयाने सुचवलं होतं की एक तज्ज्ञ लोकांची समिती नेमा आणि ती समिती ह्याच्याविषयी पूर्ण अभ्यास करून विचार करेल आणि काहीतरी निर्णय घेऊन त्याप्रमाणे न्यायालयाला त्यांचं म्हणणं न्यायालयापुढे मांडेल। या सर्व लोकांचं यानी की 12 जणांची 11 ते 12 जणांची समिती कोर्टाने न्यायालयाने केलेली आहे आणि ह्या समितीचा जो काही निर्णय येईल त्याच्या आधारे न्यायालय पुढचे हुकूम करेल। न्यायालयाने 4 आठवड्याकरता हे काम स्थगित पुढे ढकललेलं आहे। 4 आठवड्यांनी ही कामं पुन्हा न्यायालयापुढे येतील। फारच ताणलं जाते। सामंजस्याची भूमिका घ्यायला कोणीच तयार नाही। जर काही रोगराई पसरत असेल तर मनुष्य जीव हा महत्वाचा आहे। त्याच्यामुळे ह्याच्यावरती इतका आग्रही भूमिका कुठल्याही समाजाने घेणं हे समाज हिताचं नाही आहे। कबूतरखान्याच्या संदर्भातलं उत्तर मीच दिलेलं होतं। त्याच्यावर मी ते स्पष्टपणानं सांगितलं की कबूतरखान्याचं उत्तर काय होतं। कबूतरखान्यामुळं किंवा कबुतरांच्या विष्ठेमुळं कशा पद्धतीनं रोगराई पसरते हे देखील त्या उत्तरामध्ये नमूद केलेलं होतं। परंतु कबुतरांना पर्यायी व्यवस्था करावी अशा पद्धतीचं देखील सूतोवाच केलं होतं। पण ते वस्तीच्या इथं असू नये ही शासनाची भूमिका होती आणि आता त्याच्यामध्ये स्वतः राज्यप्रमुखांनी म्हणजे देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी बैठक घेतलेली आहे। त्याच्यानंतर काहीतरी चांगलं निष्पन्न होईल। आता ह्याच्यावर मुख्यमंत्री महोदय काय पुढे पाऊल टाकतात, कारण आपण बघा तिथे तणाव तर झालेलाच आहे। दुसरी गोष्ट म्हणजे माझं पहिल्या दिवसापासून हेच म्हणणं राहिलेलं आहे की तिथे स्थानिक जे रहिवासी आहेत आजूबाजूला जे राहतात त्यांच्याकडून तुम्ही म्हणणं काय ते ऐकून घेतलं पाहिजे आणि त्यांचंच म्हणणं ऐकलं पाहिजे। मग ह्या बाजूने निर्णय द्या किंवा त्या बाजूने निर्णय द्या, पण आता कोर्टाचा निकाल आल्यानंतर पुढचं पाऊल प्रशासन काय उचलतंय ह्याच्यावर सगळ्यांचं लक्ष राहील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।